कसं आहे हे बेसिकली तिथे टेकड्या आहेत माउंटन दाखवायचे हे माउंटन दाखवायचं Charcoal also removes odor. त्यांचं मनापासून स्वागत माननीय सिंग साहेब यांचं मनापासून स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हे स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत. एका रिप्रेझेंटेटिव्हलाच आपण या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश प्रायमरी मीडियम स्कूल वर्धा, इंग्लिश प्रायमरी स्कूल वर्धा, सरस्वती विद्यामंदिर. त्यानंतर तयार राहण्याची विनंती आंजीची गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूल. महत्वाचा पाया समजून गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूल आंजी. पुढील शाळा विद्यालय मंदिर हिंगणघाट. माननीय शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक जिल्हा. त्यानंतर हिंगणघाटची पुढची यानंतर मराठी मीडियम सरस्वती विद्यामंदिर वर्धा, सरस्वती विद्यामंदिर. दुर्गा 9 वेळा नाव घेतलेलं आहे, त्यामुळे जितके इथे असतील त्यांना विनंती आहे लेनेस क्लब वर्धा यांनी जे मोलाचं सहकार्य. सर्व लायन्स कॉलेजचे अधिकारी मंडळी आहेत, प्रेसिडेंट, वाइस प्रेसिडेंट, leaders club. This is really an honor to have you all here because knowledge is not for a day or for the years, it's for the lifetime, and such record event gave a big boost for the personality. Udil school आणि सर्टिफिकेट शिक्षकांपर्यंतच आता मर्यादित आहे, क्योंकि सो ऑल आर रेडी टू सेलिब्रेट. आपण सगळे तयार आहोत. 100% देऊन रिप्रेझेंट करूया. तुमची 2 दिवसांची ही मेहनत जरी इथली असली तरी गेल्या अनेक दिवसात यानंतर आपण आमंत्रित करतोय गुरुकुल विद्यानिकेतन. पण थोडी मधली गर्दी कमी केली तर शिक्षकांना वेळेत स्टेजवर येता येईल आणि आपला वेळ वाचेल. माझी विनंती आहे मध्य गर्दी आपण थोडीशी सगळे सुजाण नागरिक आहोत, सुजाण शिक्षक, सगळे पालक आणि या ठिकाणी आमंत्रित आपण सगळी मंडळी. गुड शेपर्ड इंग्लिश स्कूल सेलू. योजना
किती कॅल्क्युलेटर तुम्हाला कौन से I request Mokshada, KDS Public School वर्धा, विद्या निकेतन स्कूल आरवी, ये फाइल फाइल क्या बेटा ये फाइल मतलब क्या त्या दिवशी काम बंद राहील म्हणून मंडळी आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारे या मंचावरचे सर्व dignitaries, स्कूल ऑफ ब्रिलियन्स ज्युनियर कॉलेज वर्धा. विद्या निकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूल. निर्मल इथे सर्टिफिकेट इथे घेऊन आले त्यांना मंडळाच्या हस्ते ते हवे आहे. माझी विनंती आहे पुण्याच्या ऑफिसला. डिग्निटीजच्या हस्ते आपण शाळांना त्यांच्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी हे प्रमाणपत्र आणि मेडल्स हँडओव्हर करत आहोत. नवीन विद्यालय सालो विजापूर. सरस्वती विद्या मंदिर अंजी. सक्षम स्कूल वर्धा. सेवाग्राम. याचबरोबर आपल्या वर्धा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माननीय परागजी सोहण सर यांचं मंचावर आगमन झाले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय सीईओ साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. माननीय सीईओ साहेबांचं या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट मध्ये पुस्तक देऊन स्वागत करावं. सुरू आयोजनामागचं एक मोठं असं स्वप्न ज्यांनी पाहिलं सुरज भोसले सर या ठिकाणी स्वागत करत आहे. दिवसा अमरावती. माननीय सेंट चावरा स्कूल वर्धा. सेंट चावरा स्कूल वर्धा. सन्मानित करत आहोत. जोर वर्धा. पुढील सन्मान आपण ज्या विद्यालयाचा करत आहोत चन्नावास ई विद्या मंदिर वर्धा. चन्नावास ई विद्या मंदिर वर्धा. त्याचे 2 चिमुकले पार्टिसिपंट या ठिकाणी आहेत. स्कूल ऑफ स्कॉलर सिंगणघाट राहुल समर्थ सोरटे. स्कूल ऑफ स्कॉलर सिंगणघाट. सक्षम विद्या मंदिर मधील गुंजन दिलीप बोरकर. सक्षम विद्या सक्षम विद्या मंदिर. ठेवाल मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपण ते आता वितरित केलेलं आहे. सगळ्या मॉडेल्सना व्यवस्थित परीक्षण करून
आपल्याला जे ज्युरी मेंबर्स आहेत, ज्युरी जे आहेत, जे आलेले आहेत, सन्माननीय सर्व परीक्षक, ते आपल्याला ग्रीन सिग्नल या ठिकाणी स्वतः देणार आहेत. त्यामुळे आपण वाट बघूया की ते येतील आणि हा संपूर्ण या ठिकाणी पटापट जायचं आता. स्कूलचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर त्यांनी या ठिकाणी यावं आणि आता कार्यक्रमाला सुरुवात. जोरदार टाळ्यांचा गजर होत जाऊ द्या. गेली 2 दिवस आपण हा ज्ञानाचा जो अग्निहोत्र या ठिकाणी सतत प्रज्वलित ठेवला आहे आणि त्याचे नायक आपण सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्व शालेय शिक्षण संस्था, महाविद्यालय आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्याने आणि अर्थातच सेल अकॅडमी, डाएट वर्धा, विद्याभारती, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा ग्रँड वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट वर्धेच्या चंद्रग्रहामध्ये कालपासून करत आहोत. पण या संपूर्ण आयोजनाला त्यांचा प्रत्येक मजबूत करण्यासाठी योग्य असं मार्गदर्शन, योग्य अशी निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुणांचं चांगल्या पद्धतीने रुजवत व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे कमी पडलेला आहे. सनशाईन सेल फाउंडेशन, त्याचप्रमाणे शिक्षण विभाग त्यांच्या सहभागातून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, बुक ऑफ रेकॉर्ड्स त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढेही वर्धा जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी विपरीत परिस्थिती में कुछ लोग या ठिकाणी अपेक्षित होते. जोरदार टाळ्यांचा ऐतिहासिक असा क्षण आहे आणि त्या क्षणाचे केवळ साक्षीदार नाही तर भागीदार सुद्धा असणारे तुम्ही सगळेजण. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या वर्धा जिल्ह्याला लाभलेले माननीय CEO साहेब, परागजी, सोमण साहेब, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अगदी काही काळापूर्वीच ते आपल्या वर्धेमध्ये रुजू झाले आणि कमी काळामध्येच त्यांनी आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. ती म्हणजे कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करत असताना धैर्य, शिस्त, संयम आणि या त्रिसूत्रीवर त्यांनी या अहिंसेच्या आपला जो वर्धा जिल्हा आहे त्यामध्ये आपल्या स्वतः कार्यक्रमामध्ये केवळ त्यांची उपस्थिती नाही तर कार्यक्रमामध्ये त्यांचं प्रत्येक बाबतीत योग्य पद्धतीने हस्तक्षेप असतो, त्यांची नजर असते. तेव्हा आपल्या वर्धा जिल्ह्याला सर्वार्थाने आपण सुरक्षित आणि विकासाचं ध्येय गाठणारं असं म्हणू शकतो. यानंतर मी आमंत्रित करते माननीय श्री पराग सोमण साहेब, भारतीय प्रशासनिक सेवा. त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये केली आहे. तर संयोजकांनी मला विनंती केली की आपण थोडं बोला. तर दोन शब्दातच मी बोलतो. अतिशय चांगला कार्यक्रम आपण इथं केलेला आहे. शिक्षण विभाग दुर्लक्ष करून चालला नाही म्हणून या कार्यक्रमाला आलो. अतिशय स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी आपण सुद्धा ऑडियन्स ऐकण्याच्या तयारीत नाही आहे. त्यामुळे सर्वांना खरंच मनापासून शुभेच्छा आणि आपलं टार्गेट आज पुन्हा एकदा रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स हा जो प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे याच्यात आपल्याला भरघोस यश मिळून एवढी इच्छा मी व्यक्त करतो आणि ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यात सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि सर, आपल्या मोलाच्या शुभेच्छांकरता आम्ही मनापासून आपले आभारी आहोत. टाळ्यांचा गजर कमी झाला, इतकी गर्दी आहे आणि टाळ्या मात्र अगदी 2-4 मोजक्या येतात. कोणाकोणाला वाटतं की आपण रेकॉर्ड ब्रेक करणार आहोत, वाटत नाही. त्यांचे टाळे आम्हाला दिसतील न वाजलेल्या. किती लोकांना वाटतं की रेकॉर्ड आपण ब्रेक करणार आहोत, ते टाळ्या वाजत राहू दे. माता की गजर जितका मोठा आहे तितका टाळ्या कमी पडल्या. तासांपासून एका हॉलमध्ये आहोत. थोडं हातांचं ज्यांचे हात खाली आहे त्यांचे सर्टिफिकेट आम्ही शिक्षकांकडून घेऊ, कारण आपल्याकडे एवढे कॅमेराज आणि स्कॅनर्स आहेत. थँक्यू सो मच. यानंतर पुढील काही दिनचर्येमधून कामकाजाचा व्याप आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी व्हिजिट केलं आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल माननीय CEO साहेबांचं
ग्रँड इव्हेंटची एक आठवण म्हणून या ठिकाणी सस्नेह प्रदान लोकांमुळे खुर्ची मोठी होत असते असे हे सर्व पदाधिकारी सर. यानंतर माननीय गजबिये सर यांनाही आपण या ठिकाणी आगमन झालं आणि आपल्या सगळ्यांना आपण करत असलेलं कार्य हे उत्तमाकडे जात आहे याची पुन्हा एकदा खात्री मिळाली. कारण शिक्षणाधिकारी साहेबांच्या संकल्पनेतून महेंद्रजी गजबिये सरांचं असणं आपल्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे, गौरवाची बाब आहे. आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या आपण सरांना हा मोमेंटो सातत्याने करत असतात आणि म्हणूनच आज आपलं येणं आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. एकदा सरस्वती विद्या मंदिर वायगावचे कोणी शिक्षक रिप्रेझेंट इथे काय लिहिलंय वरती? IKS. परत एकदा जोरात IKS. परत एकदा IKS. आपण सगळे ज्ञान महोत्सवाचे पार्टिसिपंट आहोत, राईट? येस ऑर नो? त्याच्या खाली काय लिहिलंय? अँडच्या आधी एशिया बुक ऑफ आणि नंतर इंडिया जॉग्राफिकली मोठा आहे की एशिया? आणि इंडिया नंतर एशियामध्ये आज मोठं होणार का वर्ध्याचं? नाव मोठं होणार का वर्ध्याचं? सकाळी 10 वाजेपासून आपलं सगळ्या वर्ल्ड रेकॉर्डचा अनुभव करतोय. त्याच ठिकाणी तुम्ही ऍट द एज ऑफ 15, 20, 12, 10 वर्ल्ड रेकॉर्डचा अनुभव करतात. त्याचे ॲड्रिनलिन आमच्यामध्ये 35 इयरच्या एजमध्ये चाललाय, ते तुमच्यामध्ये 10, 12, 15, 20 वर्षाच्या एजमध्ये चालला ॲड्रिनलिन. बरोबर? उत्साह असलाच पाहिजे. आपण सगळ्यांनी आता श्वास रोखून एकच थॉट करू की आपलं नाव आता इथे काउंटिंग होईल आणि ते काउंटिंग रेकॉर्ड सोबत कशामध्ये यायला पाहिजे? इंडियामध्ये तर नाव आहेच, असेलच लोकांचं भरपूर रेकॉर्डसाठी. पण आज आपलं नाव कुठे होणार आहे? एशिया बुक ऑफ रेकॉर्ड. तर आपण सगळ्यांनी स्वतःलाच एकदम मॅडमच्या स्टाईल आवडेल. तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल, इच्छा असेल तर सांगतो, नाही का? तर वर्ल्ड रेकॉर्डचा विषय असा आहे, तुम्हाला अवॉर्ड होणार आहे. तर काही ॲक्च्युली ज्या आम्ही क्रायटेरिया सर्टिफिकेट तुमच्या हातावर असतील, तुमच्या जवळ असतील, कुठल्या क्रायटेरियामध्ये आपला वर्ल्ड रेकॉर्ड होतो आहे? मी माईक देऊ शकतो. Someone wants to read from the line of the certificate. Okay. Who is ready to read? सर्टिफिकेटची लाईन आहे. Never before event successfully made Smartigenous record in the prestigious Asia Book of Award. फक्त लाईन सांगितली ती पूर्ण सर्टिफिकेट असेल. म्हणजे हा थोडा प्रकार आहे मला वाटतं स्कूलमध्ये पण. चला प्रोसेस थोडीशी मी सांगतो कशी ही कल्पना आली आणि कुठल्या क्रायटेरियामध्ये आपण सगळे इथे मागच्या 2 दिवसापासून मेहनत घेतो आहे. कुठल्या प्रोसेसमधून आपण गेलो आणि आपल्याला काय अवॉर्ड झाला ॲक्च्युली, है ना? तर मॅक्सिमम मॉडेल्स प्रेझेंट इन IKS आहे त्याची संख्या. या क्रायटेरियामध्ये जजेस जस्ट तुमच्या मागेच त्यांचं इव्हॅल्युएशन चालू आहे. ईच अँड एव्हरी मायन्यूट गोष्टी त्या ऑब्झर्व करतात. जर त्या मॉडेलचा क्रायटेरिया त्या काय होईल याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. तर लकीली आम्ही या मोहिमेत सामील झालो आणि त्याचं जे काही
जर विचार केला तर पूर्ण वर्धा टेरिटरी आम्हाला मॅप करायची असते. तर बऱ्याच वर्षापासून काही शाळांमध्ये आमचं जाण्या येणं, रुटीन बोलणं, भेटणं, जे विद्यार्थी आमच्याकडे येणं ती ओळख असते. त्या विद्यार्थ्यांच्या थ्रू किंवा शिक्षकांच्या थ्रू आम्हाला आपल्या पालकमंत्री यांच्या PA यांच्याकडे आम्ही सगळ्यात आधी प्रपोजल ठेवलं. त्याचा प्रमुख विभाग म्हणजे डायट. या डायटच्या संस्थेशी आमचा कॉन्टॅक्ट आला आणि त्यामध्ये संकल्पनात यांच्या मार्गदर्शनात आम्ही या कार्यक्रमात आले. तर तुम्हाला वाटलं की बाबा या एका स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये माझ्या मुलात काहीतरी वेगळं आहे, तर ते वर्क करायचं असेल तर त्याला किती दिवसाच्या गॅपमध्ये तुम्ही त्यांना इन्फॉर्म करायचं असते ना, म्हणजे त्याला एक डेडलाईन असते. तर त्या इन्फॉर्मच्या पिरियडला एक 45 दिवस म्हणजे 1.5 महिना, जर बघतो म्हटलं तर 15 दिवस, या 3 दिवसाच्या गॅपमध्ये या आपण मग तिथून करू शकतो. तर जेव्हा आम्ही हे तांत्रिक मान्यतेसाठी टाकलं तर तिथनं आमच्याजवळ जवळपास 1-1.25 महिना होता शिल्लक. तर आपलं मान्यता जेव्हा येईल तेव्हा येईल, पण रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे. कारण की एकदा जर काही गोष्ट मार्केटमध्ये स्कूल आणि लगेच जर दुसऱ्या ज्युरी मेंबरला, तर आपलं केलेलं अप्लिकेशन किंवा आपलं जो कॅटेगरी असते ती कदाचित चोरल्या जाऊ शकते दुसऱ्या छान. इथे त्यांच्या सोबतचा तो फोटो हा सगळ्यात मॅन्डेटरी असतो तुमच्या त्या सर्टिफिकेटला, है ना. शाळांमधून एंट्रीज आम्ही घ्यायला सगळ्या स्कूल्समध्ये गेलो तर थोडे तिखट गोड अनुभव सगळ्या शाळेमधून आले. 1-2 प्रकर्षाने सांगायचे असे की सध्या आपण म्हणजे जो आपण इव्हेंट घेतो आहे त्यामध्ये कदाचित कार्यक्रमात येत आहे त्याला माहिती आहे की शाळेत पण शिक्षक पण कधी कधी रूल्स जर ब्रेक करतात. त्या आपण गोष्टी इथे टास्क होती की मुलांना जेव्हा विषय देत होतो ओव्हरलॅप नको व्हायला, सेम नको व्हायला. मी सांगितलं होतं बऱ्याच लोकांना की हा टॉपिक आहे, कॅटेगरी आहे, पण ती कॅटेगरी कळत नव्हती. तर कॅटेगरी मिक्सअप होत होती. त्या कॅटेगरीमध्ये पण मग सिलेक्शन करून आणखी त्यामध्ये आणखी आपल्यासाठी रिमार्केबल अचिव्हमेंटचा प्रसंग राहणार आहे. तर बाकी आहे तर थोडा वेळ अजून सर येतीलच. मी तुम्हाला स्टार्टिंगपासूनची तुमच्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना कसं राहिलं पाहिजे त्या पद्धतीने पण काही एक्झाम्पल्स आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. जेव्हा स्कूलला भेट देऊ, विद्यार्थ्यांना भेटायला येऊ, तेव्हा नक्कीच त्या सगळ्या गोष्टी अक्षरशः कार्यक्रमाचा खर्च, या सगळ्या कार्यक्रमाला उभं करण्यापासूनची जी धावपळ, मला वाटतं मंगेश सर आणि म्हणजे जी धावपळ, हे एक प्रसंग त्यातला असा की MIDC मध्ये वगैरे गेलो ते महालक्ष्मी स्कीम किंवा अशा प्रकारचे असे 2-3 गाडी घेऊन जाणे, गाडी बसणे, चप्पल थोडे कपडे वेगवेगळ्या त्यांचा वेळ घेणे, रोज नवीन चॅलेंज राहायचा, नवीन टास्क घ्यायचो की रजिस्ट्रेशन पण बघायचं आहे, मुलांना मॉनिटर पण करायचं आहे, कार्यक्रमाची प्लॅनिंग पण करायची आहे, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंट पण करायचं आहे. तर ती सगळी टास्क डोळ्यासमोर होती. सगळं प्लॅन पण करायचं होतं. सगळ्यांनी वाटून दिलं. पण मागच्या 2 दिवसात जी लोक आलेली आहेत, जे आणखी लोक अपेक्षित होते ती लोक फक्त आपल्या बॅनरवर आणि बाहेरच्या आशीर्वादी आहेत. तर अपेक्षित होतं की ते पण यायला हवे. पण कदाचित आपल्याला एक अजून चांगला मेसेज आयडिया त्यांच्या चांगल्या मांडल्या सगळ्यांसमोर. लोकांची जागरूकता, कोणत्या दिवस छान प्रेझेंटेबल होते. काही लोक फार दूर एवढ्या अडचणीच्या काळातही समजा पावसाच्या सगळ्या अडचणी आम्हाला माहिती आहे की त्यांनी जरी लोकेशन हिंगणघाट, समुद्रपूर, आरवी, अशी कारंजा जरी असेल, पण ती पण ज्या प्रकारची त्यांनी मांडणी आणि त्याचे मॉडेल बनवले
तर त्यांना पण वाटत होतं की नाही यार हे बनला एक नंबर करून मला करायचं म्हणून त्या इच्छेने ते सगळे आले. आणि स्पेशली मला काही शाळांचं नाव घेणार नाही, पण काही शाळा स्पेशली समुद्रपूर आणि हिंगणघाट इव्हन फुलगावच्या पण म्हणजे 2-3 कॉलवरती किंवा त्यांना त्याच्या इन्स्ट्रक्शन दिल्या लगेच त्यांचे मॉडेल्स त्यांच्या स्टाफनी तर छान त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवलं. तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन पण आम्ही दाखवले भरभरून बरे भरभरचे मिळेल त्यांना आम्ही दिलेले आहेत. ज्यांना आम्ही व्हिजिट द्यायला गेलो आता लक्ष आता मर्यादित असल्या कारणाने म्हणलं तर मॅक्झिमम रजिस्ट्रेशन आम्हाला इंटेरियरपेक्षा जास्त अपेक्षित होते. तरी काही शाळांनी आम्हाला म्हणजे पहिले तर म्हणजे जेवढं विद्यार्थ्यांना तयार करण्याकरता वेळ लागतो म्हणजे काही शाळांचं तर असं की अगदी फोनवर त्यांनी एक वेळा त्यांना कन्सेप्ट समजून सांगितला, रजिस्ट्रेशन केलं, प्रोजेक्ट टॉपिक सिलेक्ट केला, प्रोजेक्ट फाईल पाठवली आणि त्यांनी त्यांच्याच मताने विदाऊट म्हणजे जास्त त्यांना मीटिंगसाठी बोलवायला लागले. त्यांच्या टीचरच्या 3-3, 4-4दा मीटिंग झाल्यात पण विद्यार्थ्यांकडून रजिस्ट्रेशन पाहिजे तसे काही आले नाही है ना. तर एक प्रकारची लर्निंग आणि या सगळ्या अडचणीतून निघत एवढं मोठं चित्र तुमच्यासमोर उभं झालं. आणि तर सध्या या कार्यक्रमासाठी जे आमचे व्हॉलेंटियर्स आणि काही स्कूल यांचं एक सर्टिफिकेट आहे. वाले दादा, साऊंडवाले दादा जिथे कुठे असतील त्यांनी कृपया साऊंड जवळ यावे. हॅलो, काही शिक्षकांना विनंती आहे आपल्या शाळेचे सर्टिफिकेट आणि विद्यार्थ्यांचे मेडल्स कलेक्ट करायचे राहिले आहे. सरस्वती विद्या मंदिर पावनावर मॅडम इथे असतील तर आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन आपल्या विद्यार्थ्यांचे यानंतर आपण त्यांचं अजून कोणीही सर्टिफिकेट सुरू आहे. वारंवार आम्ही सूचना या देत आहोत. अजून कोणीही कुठलंही मेडल किंवा सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना वितरित करायचं नाहीये. ते वितरित करण्याची वेळ आम्ही तुम्हाला निश्चितच सांगू. आतापर्यंत ते फक्त शिक्षकांसाठीच आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स त्यांनाही आपण त्यांच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी माननीय सूरज बोधिले सर आणि मंगेश बोधिले सर सर्व सन्माननीय अतिथींच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यांचा महत्त्वाचा वाटा आपण याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देत आहोत. धन्यवाद. आपल्या अपेक्षेसह मनापासून धन्यवाद. चला प्रतीक्षा टीचर कुठे नाहीये आजूबाजूला पण महत्त्वाचं काम तिचं या ठिकाणी होत आहे. माननीय तिथं पूर्ण नवा प्रस्थापित करणे ही महत्त्वाची बॅटरी खतम झाली भाई माझ्या होणार आहे. सूचना अशी सर्व शिक्षकांना विनंती राहील की आपण सगळ्या अबाउट टर्न करून तिकडे तोंड करून उभे राहणार आहोत किंवा बसणार आहोत आणि सगळ्यांच्या हातामध्ये त्यांचं सर्टिफिकेट आहे. तुम्हाला असं फेसिंग होईल की तुम्ही सगळे तिकडे फेस असेल आणि आपण ड्रोन मधून या संपूर्ण सीनला फोटोग्राफला कॅप्चर करणार आहोत इन अ व्हेरी प्रॉपर वे. अगदी कोणीही सुटू नये याची आपण दक्षता घेत आहोत. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे. या सूचना नंतर जेव्हा रेकॉर्ड ब्रेक होईल तर आपण सगळे ती धमाल ती मस्ती एन्जॉय करणार आहोत. पण या सूचनांना आपल्याला निश्चितच त्याचं पालन करायचं आहे. वन मोर थिंग, सगळं झाल्यानंतर सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर फोटोग्राफी आणि सगळं आपण एन्जॉय केल्यानंतर आपल्याला राष्ट्रगीतासाठी राष्ट्रगीत होत नाही तोपर्यंत कुणीही सभागृहात
बाहेर जाणार नाही. आयोजकांकडून तुम्हाला आलेली या शेवटच्या आपण सभागृहाच्या बाहेर जाणार नाही अशी मनापासून आपल्याला कळकळीची विनंती करत असतो. या मंचावर घेऊन यावं, टाळ्यांचा गजर जोरात होऊ द्या. त्या पल्लवी मोदीने ज्यांनी ऑलरेडी स्वतःचं एक स्वप्न पूर्ण केलं होतं, त्या आकाशाकडे त्यांची गरुड झेप सुरू झाली होती. 24 तास नॉन स्टॉप आता लाईव्ह चालू आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात जेव्हा नव्याने काही करू पाहत आहे तेव्हा विनोबांच्या कार्यकर्तृत्वामुळे पावन झालेल्या या भूमीमध्ये आपलं मनापासून आम्ही स्वागत किया जाए. जोरदार तालियों से उनका स्वागत किया जाए. नमस्कार. चरखा ग्रुप का ज्ञान कुंभ कहना चाहिए. सेल फाउंडेशन थ्रू मिसेस पल्लवी पातोरकर बोदिले, आप पहले से ही इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड के लोगों ने कंटेस्ट किया है. उस कैटेगरी महोत्सव इज सक्सेसफुल इन इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड. आप सब रिकॉर्ड होल्डर्स का बहुत बहुत स्वागत. मुझे ये बता दूं मुझे एडजुडिकेशन का मौका मिला. मुझे समझना था, न समझ पाने का दुख मुझे है. इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड बना है उसी इवेंट को जिसमें 635 डिफरेंट एग्जिबिट्स रहे. 15 बुक ऑफ रिकॉर्ड में भी स्थान मैडम घोषणा करती रहे. मैं पल्लवी मैडम को एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स का भी सम्मान और आप सबको एशिया
जोशीला वातावरण एक नवीन आता ओळख मिळेल ती अशा पद्धतीची की यामध्ये 1500हून अधिक विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी एक नवा रेकॉर्ड ब्रेक केला आणि या रेकॉर्डचं स्वप्न ज्यांनी सर्वप्रथम पाहिलं त्या पल्लवी बोधिले आणि सूरज बोधिले यांचा लायन्स क्लब ऑफ डायव्हर्सिटी यांच्याकडून सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सामाजिक उपक्रम खूप खूप या दोघांचं कौतुक आणि सोबतच यांची पूर्ण जी टीम आहे सेल अकॅडमी वर्धा यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. या सगळ्यांनी भरपूर टाळ्या या ठिकाणी व्हायला पाहिजे. सगळ्यांनी या ठिकाणी जायचं. क्या बात है. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं, इतिहास बनाते हैं. ऐसे हमारे पल्लवी और सूरज सेल अकॅडमीला मी देतोय खूप खूप अभिनंदन. आहेत का सगळ्यांचे? बरं नक्कीच जाऊ दे. असं करून टाकू उलट फिरू आणि आपला ड्रोन घेऊ भारतात गेला. क्या बात है. एशिया का पूरा पॉपुलेशन 485 करोड़ है. Congratulations to all. झालं का ड्रोन? All are the members of India Book of Records and Asia Book of Records. So you all are entered in India Book of Records. See, this is the moment of celebration. This is not the moment. I will just say 2 lines only. क्या आप सबों का ध्यान है मेरी तरफ? अभी हमने ये जो रिकॉर्ड किया है इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड है एशिया बुक ऑफ रिकॉर्ड. It's not that we have done everything. 24 आवर टीचिंग के रिकॉर्ड के बाद भी मैंने यही बात बोली थी. It's not that we have done everything and still we proved again and see we have to prove it again and again. So उस टाइम 3 साल पहले जब मेरा रिकॉर्ड हुआ था आपको बताते वक्त बहुत खुशी होगी, शायद किसी को याद नहीं है बट वो दिन था 15 सितंबर 2022 और आज है 14 सितंबर 2025. ओके प्लीज. वो बच्चे 24 घंटे मेरे सामने बैठे थे लेकिन उनका नाम कहीं पे आया नहीं. एट दैट मोमेंट मैंने डिसाइड किया कि इसके बाद जो भी रिकॉर्ड होगा वो बच्चों के साथ होगा एंड वो बच्चों के लिए होगा. अभी ये रिकॉर्ड बनाने के बाद वहाँ पे हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चल पड़े हैं नई मंजिल की ओर. ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. तो वर्धा के लिए ऐसे बहुत सारे रिकॉर्ड हम और करेंगे. और कुछ और सूचना आली होती त्यांचे. तर सांगायचं आहे की ज्यांचे पण छान मॉडेल्स प्रोजेक्ट्स चार्ट्स जे तयार होते त्याचं एक जर्नल पण पब्लिश होणार आहे. आत्ताच आम्हाला कमिटीने सांगितलं. तर प्रत्येकाने त्यांचे पॅरेंट्स टीचर्स प्रिन्सिपल्स इथे असतील तर त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये तुमच्या प्रत्येकाच्या छान फोटोज कलेक्ट करा. जे मॅप जे चार्ट्स तुम्ही बनवले आहेत ते छान फोटो करून कंपाईल करून ठेवा. अर्थातच आमच्याकडे पण ते आहेत पण जर समजा काही मिस झालं काही कमी जास्त काही मेडल घालून प्रत्येकाच्या सर्टिफिकेट हातात असलेला फोटो तुमच्या मॉडेलजवळ स्वतः तुम्ही काढा. स्वतः पॅरेंट्स टीचर्स ते पण कंपाईल करा. याचं जर्नल पण आपण काही दिवसात समजा आम्ही तुम्हाला देऊ. आणि सगळ्या आता शाळा आणि जे बाहेर गावच्या आधी समुद्रातून सोड भेटली आम्हाला अक्षरशः टेन्शन होतं की या सगळ्या गर्दीला त्या एकट्या कशा मॅनेज करतील. कारण की बॅक ऑफ माइंड तो पण एक डोक्यात विचार होता. म्हणजे त्यांनी ती हिंमत दिली आणि आम्ही सगळं एवढं छान प्रॉपरली बॅलन्स करू शकलो. अर्थातच जेवढे विशेषज्ञ इथे आलेत जेवढे अधिकारी लोक आलेत त्यांना पण मॅडमच्या प्रत्येक संचालनाच्या अकॅडमी सनशाईन सेल फाउंडेशन डायट एज्युकेशन ऑफिस विद्या भारती लॉयन्स क्लब लिनेस क्लब आणि तमाम जेवढ्याही या कार्यक्रमासाठी लाभलेल्या संस्था डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्यांकडून खूप खूप आमच्या पुरोहित मॅडमचं धन्यवाद.